आता बातमी आहे भोंदू अशोक खरातची। भोंदू अशोक खरात सोबत एकनाथ शिंदेंचे 17 फोन कॉल झाल्याचा दावा दमानी यांनी केला। कॉल डिटेल्स रेकॉर्डच्या माध्यमातून हा खुलासा करत असल्याचंही दमानी म्हणाल्यात। मात्र शिंदेंच्या विरोधात हा सीडीआर दमानी यांना पुरवण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केलाय। पाहूयात। एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। बघा, अंजली दमानिया या रॉच्या प्रमुख नाही, म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। भोंदू खरातसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 17 कॉल्स झाल्याचा दावा अंजली दमानी यांनी केला। ज्या कॉल डिटेल्स रेकॉर्डच्या आधारे दमानी यांनी कॉल्सचा खुलासा केला, ती माहिती दमानी यांना भाजपनेच शिंदेंच्या विरोधात पुरवल्याचा आरोप राऊतांनी केलाय। अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाही। त्या रॉच्या प्रमुख आहेत का, किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का? नाही, म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही। बरोबर आहे। आता त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे किंवा भाजपचे संबंध आहेतच। देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर त्यांनी एक निशाणा धरलेला आहे। तो निशाणा धरला का वगैरे धरला तो आता तुम्हाला कळेल हा निशाणा काय आहे। तो नक्की अंजली दमानिया रॉच्या एजंट आहेत का मग संजय राऊत एजंट आहेत, त्या भानगडीमध्ये मला पडायचं नाही आहे। आम्हाला एवढंच माहिती आहे की आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना एका शाखा प्रमुखाने जरी कॉल केला तरी ते उचलतात। एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं किंवा एखाद्या शेतकऱ्यानं जरी त्यांना फोन केला तरी सुद्धा ते उचलतात। आय थिंक ही वॉज द मोस्ट ॲक्सेसिबल सीएम। ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर यांनी तर दमानी यांनी सीडीआरची माहिती कशी उघड केली यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं अशी मागणी केली आहे। तर अनोळखी व्यक्तीनं आपल्याला सीडीआर दिला, माझ्यावर बोलण्यापेक्षा खाडीलकर भोंदू खरातवर का बोलल्या नाहीत असा प्रतिसवाल दमानी यांनी केला। प्रेसला सगळं सांगून टाकलं आणि एक खळबळ माजवलीत। याला तुम्ही जबाबदार आहात अंजली दमानियाताई, याला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही एक जबाबदार नागरिक असताना हे अशा अयोग्य गोष्टी करतात। आणि त्यामुळे माझी अशी मागणी आहे की अंजली दमानिया या चंदीगडहून आल्या की त्यांना ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही या सगळ्यांची बदनामी कशाच्या आधारे केली। हा सीडीआर तुम्हाला पाठवलाय त्याची तुम्ही शहानिशा केली होती का नव्हती केली? ज्या माणसाने हे सीडीआर पाठवलाय तो माणूस तुम्हाला माहिती नसताना या सीडीआर मधली माहिती, कथित माहिती तुम्ही अशी उघड का केलीत? हे सर्व प्रश्न हे पोलिसांनी अंजली दमानिया यांना विचारले पाहिजेत। मला एका अनोळखी व्यक्तीकडनं ही आली आहे आणि मी जेव्हा जेव्हा लढते तेव्हा अशी असंख्य माहिती माझ्यापर्यंत येते, हे देखील मी म्हटलं होतं। पण ही माहिती मी आधी डीजी ऑफिस, सीएम ऑफिस आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवली होती। प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकर सुद्धा यांनी कुठचाच व्हिडिओ हा खरातांविरुद्ध केला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, पण ते माझ्यावर व्हिडिओ करतात असो मला काही फरक पडत नाही। महिलांचं शोषण आणि आर्थिक फसवणुकीसह हवालाचा आरोप भोंदू खरातवर आहे। पण त्याच खरातसोबत रुपाली चाकणकरांपासून एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांचं मोबाईलवरून बोलणं झालं याची माहिती दमानी यांनी बाहेर काढली। तर भाजपच्या निशाण्यावर स्वकीयच असल्याची टीका राऊतांनी केली आहे। जेव्हा बाह्य शक्तींकडून माहिती, धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते तेव्हा स्वकीय जास्त टार्गेटवरती असते। जेव्हा बाह्य शक्ती, सरकार पोलिसांकडून नाही, बाह्य शक्तींकडून शासकीय माहिती, गोपनीय माहिती जेव्हा बाहेर दिली जाते जनतेपर्यंत, लोकांपर्यंत, प्रसिद्धी माध्यमांना, याचा अर्थ सरकारमधल्या लोकांच्या निशाण्यावरती स्वकीय आहे। की याला टार्गेट करणं, घरच्यांना टार्गेटवर ठेवणं हा उभाटा गटाचा धंदा आहे आणि उभाटा गटाची परंपरा आहे की आपल्याच घरच्या लोकांना टार्गेट करायचं, आपल्या भावालाच टार्गेटवर ठेवायचं आहे। संजय राऊत आपल्याच माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा। भारतीय जनता पार्टी मित्रांना सोबत घेऊन चालतो आणि त्यामुळं रोज उठायचं आणि खोटं बोलायचं एवढाच धंदा संजय राऊतांना आहे।
त्यामुळं अंजली दमानियाला कुठून माहिती मिळाली याची निश्चितपणे चौकशी होईल आणि त्याबद्दल जे काही सत्यता आहे ती बाहेर येईल. कॉल डिटेल्स रेकॉर्ड तशी गोपनीय माहिती आहे, पण ती माहिती दमानियांच्या हाती लागली. अर्थात आपल्याला अनोळखी व्यक्तीनं मोबाईलवर पाठवल्याचं दमानियांचं म्हणणं आहे. पण शिंदे आणि भोंदू खरातचे कॉल्स कशासाठी झाले आणि का झाले हा सवाल दमानियांनी करण्यासोबतच CDR कसा लीक झाला यावरून राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.